MTVत नोकरी करत असताना मला लक्षात आलं की स्टँडअप कॉमेडी किंवा तेव्हा सायरस ब्रोचा हे सगळे ते MTV तेव्हा नवीन आले होते आणि मी त्यांच्याबरोबर काम करत होतो. तेव्हा मला लक्षात आलं की आपण जे स्टेजवर जाऊन काय बोलतोय ना, तर लोक हसतात आहेत. आणि माझा कॉन्टेंट क्रिकेट होता. तेव्हा मी सचिनची नक्कल करायला सुरुवात पण केली होती MTVला असताना सुद्धा 2001 ला. हा, बरोबर. पण तेव्हा सुद्धा MTVला असताना सुद्धा क्रिकेटच्याच करत होतो मी. करत होतो. पण Okay. ॲज अ मार्केटिंग मॅनेजर करत होतो. वेळ Okay. मिळाला की. मिळाली. पण तो ट्रिगर पॉईंट 98 होता. जेव्हा टोनी ग्रेग आणि सचिन तेंडुलकर आणि तू बघायला गेलं तर मी माझ्या टॉक्समध्ये पण सांगतो मी, आमची जी जनरेशन होती म्हणजे ज्याला मी तेंडुलकर जनरेशन म्हणतो, ती 92 लिबरलायझेशन नंतर जेव्हा सचिनची ग्रोथ झाली त्यावेळेस आम्ही ग्रॅज्युएशन आणि MBA करत होतो. जे क्रिकेट खेळले नाही ते नोकरी शोधत होते. आणि त्यामुळे ते जे 98चा जो मोमेंट होता तो ट्रिगर मोमेंट होता. आणि माझी सुरुवात पण तशीच झाली की टोनी ग्रेगची नक्कल करून, सचिन तेंडुलकरची नक्कल करून एक दार उघडलं. आणि म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये हे लिहिलंय की सचिन डिस्ट्रॉइड माय लाईफ ॲज अ क्रिकेटर, बट सचिन ओपन्ड माय लाईफ ॲज समबडी हु आय कॅड इमिटेट सचिन तेंडुलकर. आणि त्याची नक्कल केल्यानंतर मला डिस्कवर झालं की बाबा स्टँडअप कॉमेडी काय असते किंवा स्टोरी टेलिंग काय असते. आणि त्यामुळे मग मी प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुपमध्ये गेलो आणि MTVमध्ये जो क्रिएटिव्ह माहोल होता त्याच्यामुळे मी स्टेजवर जाऊन परफॉर्म करणं हे तिकडनं मला आलं. आणि म्हणून ती जर्नी सुरू झाली. आणि 2003 मध्ये मला सोनी एक्स्ट्रा इनिंग्सच्या एका चेअरमॅननी कपिल देवची नक्कल करताना पाहिली. आणि कपिल देवची नक्कल जी त्यांनी पाहिली आणि तेव्हा मला सोनीने ऑफर दिली एक्स्ट्रा इनिंग्समध्ये की मंदिरा बेदीला आम्ही लॉन्च करतोय, तर मधल्या जे 4-5 सेगमेंट्स आहेत ते तू करू शकशील का. तर माझं मिसफॉर्च्यून आहे की लोक फक्त मंदिरा बेदीला ओळखतात आणि मला विसरले. पण सुरुवात तशी झाली. कारण मंदिरा बेदीचं 2003 वर्ल्ड कप होस्ट करणं हे क्रिकेटमध्ये त्यावेळी रिव्होल्युशनच होतं. कारण त्यावेळी म्हणजे जोपर्यंत तिने स्क्रीनवरती येऊन पहिली मॅच प्रेझेंट केली नव्हती तोपर्यंत कोणीही हे एक्सपेक्टच केलं नव्हतं की आपल्याला असं काही दिसणार आहे. आणि मी अजून एक ऍड करीन की इवन एंटरटेनर सुद्धा क्रिकेटमध्ये येणं म्हणजे माझ्या थ्रू काही का छोट्या प्रमाणात ही पहिल्यांदा झालं. कारण एक्स्ट्रा इनिंग्स जेव्हा लॉन्च झालं तेव्हा मंदिरा बेदीची रिक्रुटमेंट झाली आणि त्या चारू शर्माची झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी माझी रिक्रुटमेंट झाली. तर कारण मी जेफ्री बॉयकॉटची नक्कल करायचो, टोनी ग्रेगची, तर त्यांनी काय केलं की तू बाबा साऊथ आफ्रिकेत ये आमच्या बरोबर, मधल्या ज्या प्रोग्रामिंग मध्ये तू ह्या नकला करू शकशील का. तर मी तेव्हा नोकरी करत होतो पण लकीली सोनीच्या एका सिस्टर कंपनीमध्ये नोकरी करत होतो. तेव्हा मला सोनीच्या लोकांनी सांगितलं चल 2 महिने आहे तू जा साऊथ आफ्रिकेत. आणि इमॅजिन कर मी साऊथ आफ्रिकेत मंदिरा बरोबर गेलो आणि एक तर म्हणजे मंदिरा बेदीचं पण डेब्यू असल्यामुळे तीही रडत होती त्या काळात. कारण काय पहिल्यांदा बाई टेलिव्हिजनवर येते आणि त्यावेळेचा माहोल चांगला नव्हता. क्रिकेटर्स हे एनकरेजिंग नव्हते एंटरटेनरला. पण तिच्याबरोबर मी ती जर्नी केली आणि त्यावेळी मी इयन चॅपलला भेटलो, टोनी ग्रेग मित्र म्हणजे ओळखीचे झाले. आणि त्या माहोलमध्ये राहून मला लक्षात आलं की हे आपलं कॉलिंग आहे. आणि आल्या आल्या मी 2 महिन्यात नोकरी सोडली इमिजिएटली. म्हणजे 2003चा वर्ल्ड कप तो झाला, वॉज टर्निंग पॉइंट फॉर यू. तो झाला. आलो आणि मी म्हटलं की काहीही करून मी क्रिकेटच्या क्षेत्रात राहणार. कारण मी आय हॅड टेस्टेड ब्लड. डायरेक्ट कोणाला तुम्हाला वर्ल्ड कप मध्ये जाऊन मायकल आर्थरटन बरोबर तुम्ही गप्पा मारताय आणि टोनी ग्रेग. आणि माझा टर्निंग पॉइंट दुसरा असा होता की मी कपिल देव आणि टायगर पटोडी बरोबर वाईन प्यायली. आणि माझ्या मनात आहे की आपण काहीतरी मागच्या जन्मी बरं केलं असणार, काय 2-4 नकलांमुळे आपल्याला हे लोक वाईन प्यायला घेऊन जात आहेत, ह्याची चटक लागली मला. आणि मग आल्यावर मी नोकरी सोडली आणि मग लिखाण सुरू केलं की कसा आपल्याला जोक कन्स्ट्रक्ट करता येईल. कारण नकला किती दिवस टिकणार, नकला संपतील पण जोक राहायला पाहिजे. मग ऑब्झर्वेशनल कॉमेडी, आपले दैवत पु ल देशपांडे होतेच, पण मग मी ऍक्च्युली ऍज अ स्टुडंट हे सगळं बघायला सुरुवात केली की काय करून आपण ऑब्झर्वेशनला जोक मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि तशी ती जर्नी सुरुवात झाली. पण 2003ला सुरू झालेली जर्नी 2025लाही चालू आहे देवकृपेने. हा 22 वर्ष. म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही मराठी लोकांनी गेल्या 22 वर्षात एवढ्या टूर केल्या नसतील. म्हणजे जे एस्टॅब्लिश्ड पत्रकार आहेत किंवा एस्टॅब्लिश्ड ब्रॉडकास्टर्स आहेत त्यांनाही एवढ्या संधी मिळाल्या नसतील. पण 2003ला जे मिळाला ब्रेक थ्रू त्याच्यानंतर प्रत्येक वेळी काही ब्रॉडकास्टर्सनी
साईन केलं नसेल, मग कंटिन्युअसली या क्षेत्रात राहण्यासाठी त्यावेळी काय केलं गेलं? आणि त्या म्हणजे कॉमेडीमुळे प्लेयर्सची जवळीक आणि हे चालू झालं का ते ऑर्गॅनिकली होत गेलं त्यावेळी? कारण त्यावेळी ॲक्सेसच कोणाकडे नव्हते. आता त्यावेळेस असं झालं की स्टेजवरचा परफॉर्मर कोणीच नव्हता आणि ते सुद्धा क्रिकेट विषय घेऊन. ठीक आहे, म्हणजे समबडी विल गो अँड परफॉर्म 20 मिनिटं असा काही कॉन्सेप्टच नव्हता पूर्वी, स्पेशली इंग्लिश हिंदीमध्ये. तर काय झालं, तर स्टेजमध्ये परफॉर्मन्सची जेव्हा 15-20 मिनिटं सक्सेसफुल व्हायला लागली तेव्हा सिएट अवॉर्ड झाला 3-4 मध्ये. त्यावेळेस मला परत, त्यावेळेस मी नोकरी सोडली नव्हती, जस्ट 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. ह्याच्यामधनं आलो होतो मी, साऊथ आफ्रिकेवरनं आलो होतो. आणि तेव्हा हर्ष गोयनका जे सिएटचे मालक आहेत त्यांचा फोन आला. म्हणले की मी तुला पाहिलंय, तू एक 10 मिनिटं काढू शकशील का स्टेजवर? ते म्हणलं प्रयत्न करीन, 10 ते 15 मिनिटं काय, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर म्हणलं बाकीचे लोक कोण कोण आहेत? तर प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार आणि हे सगळे लोक. म्हणलं अरे बापरे, हे काहीतरी वेगळं. आणि समोर कोण बसणार आहेत? ते इंडियन टीम्स, ऑस्ट्रेलियन टीम. तर गोयनकांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्यांच्या 8 लोकांसमोर म्हणलं की मला हे 15 मिनिटं तू काय करणारच, कारण आम्ही पण एक्सपेरिमेंट करतोय, आम्हाला माहिती नाही बाबा तू काय करशील. तर मी इमॅजिन कर, मी 10-15 मिनिटाचा ऍक्ट, जसं ते जमुरे नाच के दिखाव, म्हणजे ऑडिशन दिली. आणि ती त्यांना प्रचंड आवडली. आणि त्यांनी मला म्हटलं की तू जे काय करशील, नोकरी करतोय, त्या दिवशी तू सिएट अवॉर्ड्सला ये. त्यावेळेस युट्यूब वगैरे काही नव्हतं, पण ती सिएट अवॉर्ड्सची क्लिप गेली व्हायरल. आजही आदित्य मला 22 वर्षानंतर किंवा 21 वर्षानंतर अजून लोक मला ती क्लिप पाठवतात, कारण ती क्लिप जी व्हायरल झाली त्याच्यामुळे कॉर्पोरेट्सना कळायला लागलं की हा कोणीतरी विक्रम साठे आहे जो 15-20 मिनिटं लोकांना हसवू शकतो. तिकडनं माझी स्टँडअप कॉमेडी फॉर कॉर्पोरेट्स ही जर्नी सुरू झाली. बरेच बँका, FMCG कंपनीज, लिव्हर्स, प्रॉक्टर अँड गॅम्बल या सगळ्या कॉन्फरन्स मार्केट सुरुवात करत होती. स्टँडअप कॉमेडी कोणाला माहिती नव्हती भारतामध्ये. तर हा मुलगा काहीतरी येऊन करतोय आणि चांगले इंग्लिशमध्ये जोक्स आहेत, एकही पाचकळ जोक नाहीये. कारण मी होतो बिझनेस मॅनेजमेंट स्टुडंट, त्यामुळे मला एक साधारण डेकोरम कॉर्पोरेटमध्ये काय असतं तो माहिती होता. हे करत असताना क्रिकेट टूर्स चालू होत्या माझे, कारण ते मी ठरवलं होतं. हे मी का करतोय जर्नी? कारण मला लाईव्ह क्रिकेट पाहायचंय, मला माझी जर्नी करायची. त्यामुळे मी, कोणीतरी मला आज जर्नलिस्ट वगैरे विचारतात तू काय टर्निंग पॉईंट आहे? नाही, माझा टर्निंग पॉईंट आहे, मला लाईव्ह क्रिकेट पाहायचंय. पण गंमत अशी झाली की कॉर्पोरेट सुद्धा या लाईव्ह क्रिकेटच्या वेळी शोज करायचे त्यांच्या कस्टमर्ससाठी. आणि 2004 मी सोनी बरोबरच होतो, मी चॅम्पियन्स ट्रॉफी केली. 2006ला म्हणजे इंग्लंडवाली 2006ला मला ESPNनी कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवलं. त्यावेळी मी गावस्कर, शास्त्री, वसीम अक्रम, ॲलन विल्किन्स बरोबर टी स्पॉट नावाचा मी शो करायचो. आणि ती सिरीज केल्यानंतर मला लक्षात आलं की माय प्रायोरिटी विल बी लाईव्ह कॉमेडी, कारण ती मला एन्जॉय करता येत होती आणि त्याच्यामध्ये मी एकटा हिरो होतो आणि समोर रिॲक्शन्स होती. आणि मला थोडंसं असं लक्षात आलं की ब्रॉडकास्टमध्ये बाहेरच्या माणसाला रिस्पेक्ट नाही.